कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आवाज येत नाही बरं का? श्री दत्तात्रेय महाराज। हाँ प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला नवरात्र महोत्सव आणि हा महोत्सवाचा औचित्य साधून या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ज्ञानसत्र, ह्या ज्ञानसत्रातील आजचं हे तिसरं पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत। मागील 2 दिवसामध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील 4 ते 5 श्लोकावरील विवेचन ऐकलेलं आहे। त्यामध्ये क्षेत्र कशाला म्हणायचं, क्षेत्रज्ञ कशाला म्हणायचं आणि क्षेत्राविषयीची श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला प्रतिपादन केलेली संक्षिप्त अशी माहिती आपण या ठिकाणी ऐकत आहोत। त्यामध्ये काल आपण ऐकलं की हे क्षेत्र म्हणजे मानवी शरीर, हे मनुष्याचं देह, 5 महाभूत, 3 गुण आणि अंतकरण चातुष्ट ह्या काही तत्वाविषयीचा आपण विचार केला। पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी, पाणी, वायू, आकाश, अग्नी हे 5 तत्व, 3 गुणामध्ये रज, तम आणि सत्व असे 3 गुण आणि अंतकरण चातुष्ट्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतकरण चातुष्ट्य। आणि ह्या प्रत्येक तत्वाचा सदुपयोग दुरुपयोग ह्या दोन्ही बाजूने आपण विचार केलेला आहे। प्रकृतीने परमेश्वराच्या प्रवृत्तीला अनुसरून ह्या जीवाला मनुष्यदेह देत असताना जी काही महत्त्वपूर्ण तत्व उपयोगामध्ये आणली त्यापैकी ह्या तत्वांचा आपण विचार केलेला आहे। आणि आता ह्यापुढे श्रीकृष्ण भगवंत सांगतात, इंद्रियाणी दशेकंच पंचचेंद्रिय गोचरः। 10 इंद्रिय सांगितलेली आहेत, म्हणजे 10 प्रकारची इंद्रिय, ज्यामध्ये 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत। हात, पाय, उपस्थ, गुदस्थ आणि मुख हे 5 कर्मेंद्रिय आहेत। ह्या 5 इंद्रियांनी आपण कर्म करतो। आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, नाक, जिव्हा, डोळे आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत। ह्या 5 इंद्रियाने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे जाणीव होते। जसं हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत तसे ह्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत। ते कोणते तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 त्या ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत। कर्मेंद्रियावरती जास्त चर्चा करण्यासारखं काही विशेष नाही। हात हाताचं काम करतात, पाय पायाचं काम करतं, तोंड तोंडाचं काम करतं, उपस्थ गुदस्थ त्यांचे काम करतात। त्यामुळे ह्यावरती काही विशेष विवेचन करण्यासारखं शिल्लक नाही। म्हणून आपण 5 ज्ञानेंद्रिय आणि त्या 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय यावरती चर्चा करणार आहोत। आता सर्वप्रथम आहे ती आपली जिव्हा। जिव्हा म्हणजे माणसाची जीभ, जिभेला ज्ञान आहे। एखादी गोष्ट खारट आहे, गोड आहे, आंबट आहे, तुरट आहे, तिखट आहे, ह्याविषयीचं ज्ञान जिभेला होतं। आणि हे ज्ञान जिभेला होतं म्हणून तुम्ही बघता आहात 2 दिवसापासून आपण पंक्तीमध्ये जेवण करतो, जी भाजी आपण खातो, जे वरण आपण खातो, त्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ, मग वेगवेगळे मसाले त्यामध्ये असतात आणि त्या वेगवेगळी जिनस म्हणजे त्या वस्तू टाकून तिला कसं चविष्ट करता येईल ह्याचा प्रयत्न आपण करतो। आणि ती चव जेव्हा आपल्या जिभेला लागते तेव्हा आपण तो स्वयंपाक बनवणाऱ्या
त्या आचारी मामाला शाबासकी देतो की वा, किती सुंदर स्वयंपाक झालेला आहे. हे आपण कशावरून सांगतो? आपल्या जिभेला ते ज्ञान होतं, आपल्या जिभेला कळतं, म्हणून आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीचा वाक्प्रचार किंवा ते वाक्य वापरतो. तर महत्त्वाचा विषय आहे की जीभ हे जे ज्ञानेंद्रिय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि म्हणून सर्वप्रथम त्याचा नंबर लागतो. कारण जिभेने केवळ आपण चवच घेतो एवढं नाही, तर जिव्हा म्हणजे जीभ ही बोलण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने वैखरी वाणी कशी निर्माण होते याविषयीचं विवेचन करत असताना म्हटलेलं आहे, तालू ओष्टपुट व्यापारे यंत्र उद्भवा वैखरी. टाळू, ओठ आणि हे जे संपूर्ण मुख आहे ह्याचा उपयोग करून वाणी निर्माण होते, शब्द जन्माला येतात. परंतु त्यातही जीभ फार महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक शब्द उच्चार करत असताना प्रत्येक शब्दाचं उच्चारस्थान वेगळं वेगळं आहे. लक्षपूर्वक आहे का? क वर्गातले जेवढे शब्द आहेत, क, ख, ग, घ, ग, हे सगळे कंठातून निघतात. ह्याला तुम्हाला कुठेही जीभ लावायची गरज पडत नाही. क, ख, ग, घ, ग हे सगळे कंठातून निघतात, म्हणून हे कंठव्य आहेत. त्यानंतर च, छ, ज, झ, य हे सगळे शब्द जे आहेत ते तालव्य आहेत. म्हणजे हे शब्द म्हणताना तुम्हाला तुमची जीभ टाळूला लावावी लागते, त्याशिवाय तुम्ही हे शब्द म्हणू शकत नाहीत. च, छ, ज, झ, य. त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न हे शब्द म्हणत असताना तुम्हाला तुमची जीभ मूर्धेला लावावी लागते. मूर्धा म्हणजे दाताच्या आणि टाळूच्या मधला भाग. ट, ठ, ड, ढ, न म्हणून बघा, वाटत असेल तर जीभ तुम्हाला मूर्धेला लावावी लागते. त्यानंतर जे आहे त, थ, द, ध, न हे शब्द म्हणत असताना तुम्हाला तुमची जीभ दाताला लावावी लागते. त, थ, द, ध, न दाताला जीभ लावल्याशिवाय तुम्ही हे शब्द म्हणू शकत नाहीत. बरोबर आहे? त्यानंतर उपपद महानियानाम ओष्टो प, फ, ब, भ, म हे शब्द म्हणत असताना तुमचे ओठ ओठाला भिडवावेच लागतात, त्याशिवाय तुम्ही प, फ, ब, भ, म म्हणू शकत नाहीत. हे ओष्टव्य हे त्या प वर्गाचं एक उच्चारस्थान आहे. म्हणून प्रत्येक शब्दाचा उच्चार करत असताना जीभ ही फार महत्त्वाची असते. जिभेच्या स्पर्शाशिवाय आपण शब्दांचे उच्चार करू शकत नाही आणि म्हणून बोलण्यासाठी सुद्धा जीभ महत्त्वाची आहे. तशीच चव घेण्यासाठी सुद्धा जीभ महत्त्वाची आहे. आणि म्हणून हे तत्व, हे ज्ञानेंद्रिय प्रकृतीने आपल्याला दिलेलं आहे, ते स्पष्ट उच्चार करण्यासाठी आणि पदार्थाच्या चवीचं योग्य ज्ञान होण्यासाठी. कारण जर पदार्थाच्या चवीचं ज्ञान झालं नाही तर कुठला पदार्थ आंबट आहे, कुठला गोड आहे, जर भगवंताने तुम्हाला जिभेला चवीचं ज्ञानच दिलं नसतं तर एवढे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण जे खातो त्याची चव आपल्याला कळाली नसती आणि त्यामधून येणारी जी मज्जा आहे, त्यामध्ये निर्माण होणारी जी लज्जत आहे ती आपल्याला कळाली नसती. आणि मग कलमी, शहाजिरं, तेजपत्ता, लवंग, विलायची इत्यादी पदार्थ आपण भाजीमध्ये टाकतो, वापरतो आणि सुंदर अशी चविष्ट भाजी बनवतो. हे केवळ जिभेसाठी आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही घास चावावा गिळावा येतुकेची. तुम्ही घास चावावा आणि गिळावा इतकंच आहे, पर धातू ते नेते अनेक असे. मध्ये नेल्यानंतर त्याचं पचन करणारी संस्था वेगळी आहे. त्या पचन संस्थेला चव माहिती नाही. तुमच्या पोटात गेल्यानंतर ती पचन संस्था तुम्ही काहीही खा, त्याचं पचन करते, पण खात असताना चव जिभेला कळते. म्हणून काय खायचं, कसं खायचं हे जीभ ठरवते. जे स्वादिष्ट आहे, जे रुचकर आहे किंवा जे त्या जिभेला आवडतं ते ती खाते. आणि मग त्या जिव्हा इंद्रियाच्या मागं हा माणूस कसा, हा जीव कसा ओढला जातो बघा. हे ज्ञानेंद्रिय जे भगवंताने आपल्याला दिलेले आहेत ते केवळ काही वस्तूंचं, पदार्थाचं ज्ञान आपल्याला व्हावं याकरिता ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत. परंतु याचा दुरुपयोग आपल्याला मनुष्य प्राणी करताना दिसतो. तो कसा की त्या इंद्रियाच्या आवडीनिवडीच्या मागे हा जीव धावतोय. एखाद्या माणसाला पावभाजी खायला खूप आवडते, मग ती गावात भेटत नाही, मग ती परभणीला भेटते. आणि जर त्याला ती खाण्याची खूपच आवड आहे तर तो परभणीला जाऊन पावभाजी खाऊन येईल. एखाद्याला पाणीपुरी खायची असेल तो ताडकळसला जाऊन खाऊन येईल, कारण त्याच्या जिभेला त्या वस्तूची आवड आहे. आणि त्या आवडीसाठी तो माणूस आपलं घर सोडून, गाव सोडून
जिथे जिथे तो विषय प्राप्त होतो त्या विषयाकडे ते इंद्रिय त्याला घेऊन जातं. आता जिव्हेचा जो विषय आहे तो आहे रस. रस म्हणजे चव, रस म्हणजे त्या पदार्थातील असलेली गोडी. हा जिव्हा ह्या इंद्रियाचा विषय आहे. जिव्हा हे ज्ञानेंद्रिय आहे आणि त्याचा विषय आहे रस. म्हणून ज्या ज्या इंद्रियाला जी जी आवड आहे, ज्या विषयाची आवड आहे, ते इंद्रिय ह्या शरीराला आणि शरीरामध्ये असणाऱ्या ह्या देहामध्ये असलेला जो देही आहे, जो जीव आहे, त्या जीवाला त्या विषयाकडे ओढतं. आणि हा जीवही वेडा त्या इंद्रियाच्या अधीन होऊन त्या विषयाकडे जातो. आता हे झालं जिव्हा इंद्रियाविषयी. त्यानंतर आहेत कर्ण म्हणजे कान. कानाने माणसाला ऐकता येतं, म्हणून कानाचा कर्ण इंद्रियाचा विषय आहे शब्द. जो नाद आहे, एखादं गाणं आहे, एखादा स्वर आहे, एखादा जे काही आवाज आपल्याला ऐकू येतात, ते सगळे आपल्याला कानाने ऐकू येतात. समोरचा काय बोलतो हे आपण कानाने ऐकतो आणि त्यामुळं आपल्याला त्याच्या अंतःकरणातल्या भावनांचा अर्थबोध आपल्याला होतो, हे केवळ कर्णेंद्रियामुळे. जर माणसाला कान नसते तर समोरच्याला काय बोलायचंय किंवा समोरचा काय बोलतोय हे आपल्याला ऐकायलाच आलं नसतं, हे आपल्याला कळालं नसतं. आणि त्याचं ज्ञान व्हावं, समोर त्याच्या बोलण्याचं आपल्याला ज्ञान व्हावं, त्याच्या भावना जो शब्दातून तो व्यक्त करतो आहे, त्याला जे म्हणायचं आहे तो तोंडाने बोलतो आहे, ते आपल्याला कळावं म्हणून भगवंताने आपल्याला कर्णेंद्रिय दिलं. बरं, हे या उपयोगासाठी दिलेलं आहे, परंतु मनुष्य त्याचा दुरुपयोग कसा करून घेतो लक्षात ठेवा. आता अलीकडच्या काळामध्ये हे मोबाईल सारखं यंत्र आलेलं आहे आणि त्या मोबाईल सारखं यंत्र आल्यानंतर त्याच्या सोबत येतात इयरफोन, काही लोक त्याला हेडफोन म्हणतात. आणि मग ते कानामध्ये घालून मनुष्य त्यातले सुंदर सुंदर चित्रपटाचे आणि बिभत्स चालीवरचे काही काही संगीत तो त्या कानामध्ये घालून ऐकत असतो. घरामध्ये जरी असेल तर टी व्हीवरती एखादा आस्था चॅनल लावून, संस्कार चॅनल लावून त्याच्यावरचं कीर्तन ऐकण्यापेक्षा एखादं गाण्याचं कुठलं तरी चॅनल लावून त्याच्यावरती ते बिभत्स अशा प्रकारचे गाणे तो ऐकत असतो. कारण कर्णेंद्रियाचा विषय शब्द आहे आणि त्याला, त्या इंद्रियाला ज्या विषयाची आवड आहे तिकडे ते इंद्रिय ह्या माणसाला घेऊन जातं, ह्या जीवाला घेऊन जातं. आणि म्हणून चांगलं ऐकण्याची आवड काही या माणसाला होत नाही. उलट जे बिभत्स आहे, जे ऐकायला नाही पाहिजे, जिथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नाद आहे, अतिशय जसं आता एखादं तमाशातली लावणी असेल किंवा एखादं म्हणजे अतिशय मोठ्या आवाजामध्ये जसं डीजे आहे इत्यादी जे साधनं आहेत, या साधनामधून येणारा जो आवाज आहे, इकडे हल्लीची पिढी किंवा अलीकडच्या ज्या काळातली माणसं आहेत ती तिकडे ओढल्या जात आहेत. कारण त्याविषयीची आवड त्यांना आहे. आणि म्हणून त्या कानाला एखादी गोष्ट ऐकाविषयी वाटली की ते कान आपल्याला तिकडे घेऊन जातं. बघा, अजून काही गोष्टी सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. एखाद्या ठिकाणी पलीकडच्या गल्लीमध्ये भांडण सुरू झालेलं आहे आणि मग भांडण करत असताना हळूहळू भांडण करतात का लोक? ते म्हणतात का एकमेकांच्या जवळ जाऊन हळूच, का रे तू असं का बरं केलं? असं नाही म्हणत, मोठमोठ्याने भांडण करतात, शिव्या देतात एकमेकांना, शिव्या देतात लोक भांडण करत असताना, बोलतात मोठमोठ्याने. आणि मग ते आपल्याला ऐकायला येतं, पण भांडण पलीकडच्या गल्लीमध्ये असतं. आणि मग काही उल्हासी माणसं, ज्यांना अतिशय दुसऱ्याचं भांडण ऐकायचा उल्हास आहे, अशी माणसं काय करतात, आपल्या घरातून निघतात आणि पार त्या गावाला वळसा घालून त्या पलीकडच्या गल्लीमध्ये जातात. आणि फारच झालं बायांना घराच्या बाहेर जाता येत नाही, तर मग बाया कुठं जातील? तारसावर जातील, टेरेसवर जातील. तिथून असं पायाचा टाचा उंच करून बघतील, कोण भांडतंय, काय म्हणते, कोण शिव्या देते, काय शिव्या देते. पण माणूस ऐकणार म्हणजे ऐकणार. त्यातल्या त्यात कुणाविषयीची निंदा जर चालू असेल, कुणाविषयीची गॉसिप म्हणजे वार्तालाप चालू असेल की अरे अमक्याचं तमकं झालं, बाया जवळ जाऊन कान लावून ऐकतात. आणि बायांचं बोलणं पण, आता ते मला काही सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला माहिती आहे. बाया जेव्हा बोलतात तेव्हा साक्षात मी म्हणतो ब्रह्मदेव जरी ऐकायला आला तरी ऐकायला येणार नाही. ते बायांचं बायालाच ऐकू येतं, एवढ्या बारीक आवाजामध्ये फुसफुस आवाजात बोलत असतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकण्याची आवड आपल्या कानाला लागलेली आहे. कुणाचं भांडण ऐकण्याची आवड आपल्याला लागलेली आहे, कुणाविषयीची वाईट निंदा ऐकण्याची आवड आपल्याला लागलेली आहे. पण मायबाप हो, त्या भगवंताने आपल्याला हे कर्णेंद्रिय आणि त्याचा शब्द हा विषय जो दिला, हे लोकांची निंदा ऐकण्यासाठी दिलेली नाही, हे लोकांची भांडणं ऐकण्यासाठी दिलेली नाही. लोक म्हणतात भिंतीला सुद्धा कान असतात. भिंतीला कान असतात का? असतात का?
हा, आमच्या गावात नसतात, तुमच्या गावात आहेत का नाही मला माहिती नाही. लोक म्हणतात भिंतीला कान असतात, हळू बोला. म्हणजे आपण जर कुणाची निंदा करत असेल तर ते चार चौघाने ऐकू नये म्हणून हळू बोललं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. परंतु मुळात कुणाची निंदा करूही नये आणि कुणाची निंदा ऐकूही नये. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करूनी ठेवी देवा. किती सुंदर मागणी केलेली आहे. अरे भगवंता, कुणाच्या निंदेची श्रवण म्हणजे ऐकण्याची इच्छा माझ्या कानाला होण्यापेक्षा मला बहिर कर, ही मागणी संतांनी केलेली आहे. आणि आपण राजरोसपणे खुलासपणे आपण जेव्हा कुठे बसलेलो असतो, लोकांची निंदा ऐकतो, कुणाचं तरी भांडण ऐकतो, नको नको त्या चित्रपटातले बिभत्स गाणे ऐकतो. यासाठी निश्चितच हे कर्णेंद्रिय आपल्याला प्रकृतीने आणि भगवंताने दिलेलं नाही. ते केवळ कुणाविषयी चांगलं ऐका, कुणाविषयी बोलायचं असेल चांगलं बोला, आणि काही ऐकायचंच असेल तर भगवंताचं कीर्तन ऐका, भगवंताचं भजन ऐका, काही चांगल्या गोष्टी ऐका. आणि हे जर तुम्ही ऐकलं तर प्रकृतीने दिलेल्या ह्या कर्णेंद्रियाचा सदुपयोग आपल्याला करता आला हे निश्चित होईल. आणि याचसाठी ते कर्णेंद्रिय आपल्याला प्रकृतीने दिलेलं आहे. तर हे झालं कर्णेंद्रियाविषयी. त्यानंतर येते आपली दृष्टी म्हणजे आपले डोळे. आणि डोळ्याचा विषय आहे रूप. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 विषय आहेत. त्यापैकी दृष्टी ह्या इंद्रियाचा, चक्षु ह्या इंद्रियाचा विषय आहे रूप. एखादी वस्तू आपण बघतो, एखादं निसर्ग सौंदर्य आपण बघतो, एखादं घर आपण बघतो, एखादी गाडी बघतो, एखादी व्यक्ती, एखादा माणूस बघतो. आणि त्याच्याकडे बघत असताना त्या वस्तूचा आकार, त्याच्यामध्ये असलेलं सौंदर्य, ह्या गोष्टी बघण्यासाठी डोळे हे आपल्याला उपयोगाचे आहेत. आणि हे केवळ आपल्याला ज्ञान व्हावं की समोरची वस्तू काय आहे, हे झाड आहे हे आपल्याला कळावं म्हणून भगवंताने आपल्याला डोळे दिले. हे घर आहे हे कळावं, आपल्याला दिसावं म्हणून डोळे दिले. हा माणूस आहे हे कळावं म्हणून आपल्याला डोळे दिले. हे जनावर आहे हे कळावं म्हणून डोळे दिले. केवळ असं स्वाभाविकपणे प्राकृतिक दृष्ट्या आपल्याला बघण्यासाठी चक्षु हे इंद्रिय रूप या विषयासहित भगवंताने दिलेलं आहे. परंतु आता आपण त्याचा दुरुपयोग कसा करत आहोत. भगवंताने आपल्याला डोळे दिले म्हणून आपण सतत 24 तास तो मोबाईल बघत बसतो. त्या मोबाईलमध्ये कुठले तरी गाणे बघतो, कुठले तरी चित्रपट बघतो, कुठल्या तरी वेब सिरीज बघतो, कुठल्या तरी सिरियल बघतो. आणि सतत आपण नको नको त्या गोष्टी जर बघत राहिलो तर एक दिवस असा येतो की अकाली अंधत्व येतं. म्हणजे नको त्या वयामध्ये आपल्याला मोतीबिंदू होतो, मग त्याचं प्रमाण वाढतं, मग काच बिंदू होतो, आणि मग असं होतं की त्या माणसाला दिसत नाही. म्हणजे म्हातारा होण्या अगोदरच माणसं आंधळी व्हायला लागलेली आहेत. बघा तुम्ही आता 7-7, 8-8 वर्षाच्या मुलांना चष्मा लागलेला आहे. खेड्यातली माणसं अजूनही चांगली आहेत, कारण ते ह्या यंत्रांपासून दूर आहेत. कॉम्प्युटर असेल, TV असेल, मोबाईल असेल, ह्यातून निघणारी जी अतिनील किरणं आहेत, ह्या किरणांमुळे डोळ्यांवरती होणारे आघात हे आपल्यासाठी अपायकारक आहेत, हे चांगले नाहीत. आणि म्हणून किमान लहान मुलांकडे तरी मोबाईल देत जाऊ नका. तुम्ही म्हणाल बाबा मोबाईल आमचा, लेकरं आमचे, आणि तुम्ही आम्हाला का सांगता मोबाईल देऊ नका. कुणाला रागही येईल, वाईटही वाटेल, पण हे तुमच्या हिताचं आहे. मोबाईलमधून येणाऱ्या ज्या लहरी आहेत, ज्या नेटवर्कच्या, त्या लहरी ह्या अतिशय शरीरासाठी घातक आहेत, मेंदूसाठी विशेष करून घातक आहेत. अलीकडच्या काळामध्ये आता 5G यायला लागलेला आहे, पुढे कधीतरी 6G येईल, आणि त्यामधून जे येणारं रेडिएशन आहे, ज्या लहरी आहेत, ह्या लहरी वरच्यावर माणसासाठी घातक होणाऱ्या आहेत. आणि म्हणून आपल्या घरात जी लहान मुलं आहेत, किमान 10 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत, त्यांना मोबाईल बघण्यासाठी देऊ नका. एक तर त्यांच्या शरीराचा ऱ्हास होतोय ती वेगळी गोष्ट, आणि या उलट त्या मोबाईलमधल्या गोष्टी बघून बघून ते ज्या वेगळ्या विकाराकडे जात आहेत, ज्या वेगळ्या गोष्टी ते मोबाईलमध्ये बघत आहेत, त्याच्या आहारी जात आहेत, त्याची सवय त्यांना होत आहे. हा विषय पुन्हा त्यातल्या त्यात घातक आहे. आणि म्हणून किमान एवढी तरी काळजी घ्या की आपल्या घरात जी लहान मुलं असतील, मुलं म्हणजे फक्त मुलंच, तुम्ही म्हणाल मग मुलीला द्यायला काय हरकत आहे. बाबा म्हणले फक्त मुलाला देऊ नका, मुलीला द्यायला काय हरकत आहे. याचा अर्थ असा, मुलं असो अथवा मुली असो, जे लहान बाळं आहेत आपल्या घरात 10 वर्षाच्या खालचे, त्यांना कमीत कमी मोबाईल द्या. शक्यतोवर त्यांच्या हातामध्ये मोबाईल देण्याचा प्रयत्न करू नका. लोक कौतुकानं सांगतात, हो म्हणतात बाबा अहो आम्हाला अजून मोबाईल मधलं कळत नाही, आणि आमचं पप्प्या पहिलीलाच आहे मात्र सगळं मोबाईल मधलं काम करत आहे.
सगळं त्याला समजते. आता ही कौतुकाची गोष्ट आहे का? चांगली गोष्ट आहे, त्याला ते टेक्नॉलॉजी कळाली, परंतु त्याचा उपयोग, त्याचा वापर त्यानं किती करावा ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्या पोरानं मोबाईल घेतला, तुम्ही त्याच्या हातातला घेऊ शकत नाही का? बाबा ते मोबाईल घेतला की रडतंय म्हणतात. अरे रडू द्या त्याला, काही हरकत नाही. 1 दिवस रडेल, 2 दिवस रडेल, 3 दिवस रडेल, नंतर त्याला सवय होईल. आणि म्हणून आपले डोळे, आपले चक्षु हे सर्वात महत्वाचे आहेत. कारण माणसाला जर डोळे नसतील तर त्याला आजूबाजूचं सुंदर जे काही निसर्ग आहे, आजूबाजूची जी प्रकृती आहे, ते संपूर्ण जीवन ज्या डोळ्यांनी माणूस बघू शकतो, अवतीभोवतीच्या वस्तू ते त्याला दिसणार नाहीत. किती सुंदर आहे अवतीभोवतीचं वातावरण. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना, याची किंमतच आपल्याला कळत नाही. आंधळ्या माणसाला जाऊन विचारा डोळ्याची किंमत काय आहे ते. जेव्हा मोतीबिंदू होतो किंवा काचबिंदू होतो तेव्हा जावं लागतं दवाखान्यामध्ये, तेव्हा विचारा त्या डोळ्याची किंमत काय आहे. लेन्स आहेत त्याच्या 4,000 पासून लाखापर्यंत त्याच्या लेन्स भेटतात डोळ्याला टाकण्याच्या, जेव्हा माणसाला दवाखान्यामध्ये ऑपरेशनसाठी जावं लागतं. आणि त्या प्रकृतीने आणि भगवंताने आपल्याला हे डोळे फुकट दिलेत, फुकट. सर्वात महत्वाचं आहे. आणि बघा, प्रत्येक इंद्रिय ज्या ठिकाणी द्यायचं त्याच ठिकाणी दिले निसर्गानं. डोळे इथंच दिलेत, कान इकडेच दिलेत, नाक इथेच दिलेलं आहे. हे कान इथं द्यायच्या ऐवजी इकडे दिले असते तर चष्मा असा लावा लागला असता, असा नसता लावता आला तुम्हाला. हे डोळे इथं द्यायच्या ऐवजी पायाला दिले असते, डोळ्यात माती गेली असती, तुम्ही चालले कसे असते. बरोबर दिलं की नाही प्रत्येक इंद्रिय, माणूस बेढप दिसला असता. आणि म्हणून हे प्रत्येक जे ज्ञानेंद्रिय आहे आणि त्याचे विषय आहेत, हे विषय त्या ज्ञानेंद्रियाला आपल्याकडे ओढतात, आपल्याकडे ओढून नेतात. आणि म्हणून मनुष्य आणि हा जीव जिकडे जायला पाहिजे तिकडे जात नाही, आणि जिकडे नाही जायला पाहिजे त्या विषयाकडे आसक्त होतो आणि त्या विषयाकडे तो धाव घेतो. त्यानंतर कान झालं, डोळे झाले, जिव्हा झाली, आता घ्राणेंद्रिय म्हणजे आपलं नाक. आणि नाकाने आपण काय करतो? सुगंध घेतो. नाकाने एखाद्या वस्तूतला असणारा गंध, तो गंध कसा आहे, तो सुगंध आहे की दुर्गंध आहे, चांगला आहे की वाईट आहे. मोगऱ्याचा वास वेगळा आहे, गुलाबाचा वास वेगळा आहे, त्यानंतर वेगवेगळ्या फुलांचा वास वेगळा आहे, वेगवेगळ्या पदार्थांचा वास वेगळा आहे. आंब्याचा वास वेगळा येतो की नाही, कारल्याचा वास वेगळा येतो, मिरचीचा वास वेगळा येतो. ह्या वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळे सुगंध, दुर्गंध जे काही आहे हे आपल्याला आपल्या घ्राणेंद्रियामुळे म्हणजे नाकामुळे कळतात. बरोबर आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक वस्तूतला सुगंध, दुर्गंध हा गंध कळावा म्हणून आपल्याला प्रकृतीने हे घ्राणेंद्रिय दिलेलं आहे, म्हणजे नाक दिलेलं आहे. परंतु मनुष्याला ज्या गंधाची आवड आहे त्याच गंधाकडे, कारण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, गंध हा नाकाचा विषय आहे, घ्राणेंद्रियाचा विषय आहे. आणि म्हणून त्या गंधाकडे, त्या सुगंधाकडे हे घ्राणेंद्रिय त्या विषयाकडे आपल्याला ओढतं, आपल्याला घेऊन जातं. आणि मग आपण म्हणजे हा जीवात्मा, हा मनुष्य सुद्धा त्या गंधाकडे ओढल्या जातो, त्याच्याकडे आपल्याला आकर्षण निर्माण होतं. आणि म्हणून काय होतं की आपली जी आध्यात्मिक दृष्ट्या एक प्रगती व्हायला पाहिजे ती न होता आपण अधोगतीकडे जात आहोत. कारण त्या इंद्रियाचे विषय आपल्याला तिकडे घेऊन जात आहेत. बघा, नाकाने केवळ सुगंध घ्यावा, नाकाला केवळ त्याच्यातला गंध कळावा, त्यामध्ये जो गंध आहे त्याचं ज्ञान व्हावं, एवढंच नाकाचं काम आहे. परंतु आपल्याला एखाद्या स्प्रेचा गंध आवडला की आपण तो स्प्रे वापरतो, एखाद्या साबणीचा वास वापरला की आपण तीच साबण आवडली की तीच साबण वापरतो. हे कशामुळं? केवळ आपल्या घ्राणेंद्रियामुळं, नाकामुळं. आणि म्हणून तो सुगंध, तो विषय आपल्या नाकाला तिकडे घेऊन जात असतो, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर शेवटी उरली ती आपली त्वचा. आणि मग ही जी आपली त्वचा इंद्रिय आहे, ह्या त्वचेचा विषय आहे स्पर्श. स्पर्श करून एखाद्या, थोडं मागे करा अजून त्याला, मोबाईलला उचलून व्यवस्थित फिट कर.